की हे बघा, या ठिकाणी दोन विषय आपण मंच केलेले आहेत. एक विषय आपला बेघर जे आपल्या फुटपाथवर वगैरे जे झोपतात त्यांचा एक विषय आहे. हा बेघर निवारण व्यवस्थापनाचा एक विषय आहे. पहिली गोष्ट, ही संकल्पना आली कुठून? तर कोर्टामध्ये त्यावेळेस थंडीची लाट येऊन काही लोक मेलेली होती. पावसाळ्यामध्ये काही लोक मृत पावले होते आणि त्यांना त्या परिस्थितीमध्ये काही निवारा असावा म्हणून या निवारा केंद्राची निर्मिती त्या ठिकाणी केली. बरोबर आहे. पण त्याच्या अवतीभोवतीच एक धोरण आपल्या महापालिकेचं असणं आवश्यक होतं. शिर्के मॅडमने सांगितलं बरोबर आहे की आपलं हॉटेल नाही, पण या बाबतीत एक माणुसकी धर्माचं पालन करताना आपलं एक धोरण असणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं आपण महापालिकेने ते सभागृहाने तुम्ही एक काम करा, जी रीट आहे ना आणि शासनाचे जे काही आदेश आहेत ना ते तुम्ही सचिव कार्यालयामध्ये द्या. त्याच्या आजूबाजूला आपण एक धोरण तयार करू आणि ते धोरणाच्या नुसार आपलं निवारा करण्याचं व्यवस्थापन. आता हा विषय आहे तो घनसोळी बेघर निवारा व्यवस्थापन म्हणजे तिकडचं चालवण्याच्या कामाच्या बाबतीतचा ही मंजुरी घ्यायला आलेली आहे. त्यामध्ये 5 वर्षाचं त्यांनी टेंडर काढलं, दर वर्षाचं. त्यामध्ये मला फक्त सौरभजी शिंदे यांनी टाकलेली की मिनिमम वेजेस नुसार त्यामध्ये करावं, तशी दुरुस्ती करून त्यामध्ये द्यावं अशी बहुउद्देशीय कामगार. मग ते जे काय आहे ते मिनिमम वेजेस फॉलो करावे. आणि 2 विषयासाठी आपल्याला निर्णय घ्यावे लागतील, ते म्हणजे याचं वापराचं धोरण आणि आपल्या शहरामधून जे गरजुल्ले भिकारी त्यांचा नायनाट कसा, नायनाट म्हणजे त्यांना स्वच्छता त्या ठिकाणी कशी करायची, तिकडे ते राहू नये यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे त्या दृष्टीने आपल्याला निर्णय घ्यायला लागतील. अशा प्रकारचे 2 निर्णय आपल्याला सभागृहाने घ्यावे लागतील. पुढील सभेमध्ये आपण ते निर्णय घेऊ. या प्रस्तावाच्या निमित्ताने ते निर्णय होऊ शकत नाही, पण आता आयुक्त महोदयांना विनंती आहे या प्रस्तावाच्या सभागृहाच्या भावनाच्या माध्यमातून की आपण आपल्या स्तरावरती पोलीस यंत्रणेशी बोलून जेवढा तुम्हाला शक्य आहे तेवढं तुम्ही करून घ्या. बाकी आम्ही काय उपाययोजना करायचा त्या ठिकाणी अभ्यास करतो आणि आपल्या समोर एक विशिष्ट ठराव त्या ठिकाणी आणतो. हे मेंटेनन्ससाठी फक्त होतं ना, तिकडचं व्यवस्थापन. आता एवढं आहे तिकडे टीव्ही मनोरंजनाचा देखील त्या ठिकाणी क्लॉक, म्हणजे त्यांना एवढ्या हॉटेल पद्धतीने आपण सेवा सुविधा देते, म्हणजे एकदा कोण आला तर तिकडून कोण जाऊच शकत नाही. मनोरंजनाचा दिलेलं आहे तर त्या ठिकाणी फक्त तो 1 दिवस राहावा. बेसिक पद्धतीने असलं पाहिजे की त्या थंडी वगैरे वाजली, त्या पाऊस वगैरे जास्त पडला, त्या टायमासाठी ती गॅप अरेंजमेंट